एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। मिरवणुकीच्या खर्चाला फाटा देत वर्षभर सामाजिक कार्य करणे ही खरी सामाजिक बांधिलकी। राहुल देशपांडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तालुका पोलीस स्टेशन। शंभूराजे छावा जन्मोत्सव मध्यवर्ती मंडळाचे हे 17वे वर्ष असून या 17 वर्षात मंडळाच्या वतीने एकदाही मिरवणूक काढली नाही। त्यामुळे ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण याचबरोबर रयतेला होणारा त्रास, पोलीस प्रशासनावर येणार प्रचंड ताण या सर्व गोष्टी टाळून मिरवणुकीवर होणारा खर्च न करता मध्यवर्ती मंडळाच्या वतीने वर्षभर सामाजिक उपक्रम राबविले जातात। ही खरी सामाजिक बांधिलकी असून हे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार सोलापूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी काढले। शंभूराजे युवा संघटन महाराष्ट्र प्रणित शंभूराजे छावा जन्मोत्सव मध्यवर्ती मंडळाच्या वतीने 4 हुतात्मा चौक येथे छत्रपती संभाजीराजेंच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली। यावेळी देशपांडे बोलत होते। प्रारंभी शंभूराजेंच्या मूर्तीचे पूजन आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार देवेंद्र कोटे, शिवप्रताप तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रतापसिंह चौहान, माजी नगरसेवक गुरुशांत दत्तुरगावकर, शंभूराजे मध्यवर्ती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नितीनभैया चव्हाण, उपाध्यक्ष अभिजित पवार, उत्सव समिती अध्यक्ष आशिताश इंगवले यांच्या प्रमुख उपस्थित पार पडली। याप्रसंगी संघटनेचे सरचिटणीस राहुल पवार, उत्सव समिती उपाध्यक्ष प्रताप खंदारे, सचिव राहुल पाटील, खजिनदार ऋषिकेश सुरवस्कर, प्रसिद्धी प्रमुख अनिल कवडे, शंभूराजे युवा संघटनेचे शहराध्यक्ष प्रशांत गुंडला, सोशल मीडिया प्रमुख नितीश माने, लक्ष्मण चव्हाण, विजय चव्हाण, बरगली गाडेकर, राजू पंचारिया, अजय पुजारी, राकेश पंचारिया, सर्वेश दनके, आदित्य पवार, मयूर दनके, साहिल गायकवाड, अनिकेत भिसे, सुशांत सुकू कोल्लू, अजय भिसे, अजय मोरे, विजय मोरे, वैभव चव्हाण, रोहन चव्हाण, पंकज संगवेसर, रवि रंधवे, रोहित चव्हाण, संजय चव्हाण, सूरज राजपूत, कुलदीप चव्हाण, शीतल दनके, नताशा कदम, स्मिता चव्हाण, निशा पवार, सुप्रिया चव्हाण, निकिता दनके, रिद्धी चव्हाण, आर्या पवार आदींची उपस्थिती होती। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही मिरवणूक काढत नाही। पोलीस प्रशासनापुरतं सगळ्यात मोठं आव्हान आहे आता सध्या मिरवणूक, DJ, डॉल्बी आणि त्याच्यासमोरची व्यसनाधीन पिढी हे सगळ्यात मोठं आव्हान आहे। तर हा तुमचा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे की तुम्ही ध्वनी प्रदूषण विरहित सगळं उत्सव आणि सण साजरा करतो। असेच हे संसर्ग सगळ्यांना लागू व्हावा सोलापूर शहरात, कारण सोलापूर शहर प्रचंड म्हणजे आता त्या भावना व्यक्त करणं अवघडच आहे माझ्या दृष्टीने। हीच प्रथा परंपरा सगळ्या आपल्या सोलापूर शहरात लागू व्हावी मी अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो। आणि एखादा संकल्प करा। आता आम्ही माननीय पोलीस अधीक्षक सर सोलापूर ग्रामीण यांच्याकडनं आता एक वेगळं मिशन असं सरांचं एक संकल्पना आहे, म्हणजे स्वयंपूर्ण गाव अशा प्रकारचं एक मिशन आहे। त्याच्यामध्ये जलतारा एक प्रोजेक्ट आहे, विहीर पुनर्भरण, बोर पुनर्भरण, वृक्ष लागवड, प्रदूषण कमी करणं, त्याच्याशिवाय मग पोलीस प्रशासनाची जी आहेत महिलांची छेडछाड होणार नाही, या सगळ्या गोष्टी त्याच्यात आहेत। सरांचं महत्त्वाचं काय आहे की गाव जर स्वयंपूर्ण झालं तर गुन्हे होणार नाहीत, ही त्याच्या पाठीमागची मोठी संकल्पना आहे। तर अशा स्वरूपात जर तुम्हाला काय करता आलं आणि जर पोलीस प्रशासनाचा त्याच्यावर काय सहभाग झाला तर आम्ही पहिल्यांदा तुमच्यासोबत असू। मी तुमच्याकडनं त्या ह्याच्यामध्ये मिशनमध्ये सहकार्याची अपेक्षा करतो आणि तुम्हाला तुमच्या या पूर्ण मंडळाला मी शुभेच्छा देतो। अशाच प्रकारे तुम्ही दरवर्षी सण उत्सव साजरा करा। संभाजी महाराजांचं हे प्रतीक आहे, शिवजयंतीसुद्धा अशाच प्रकारे साजरी करा आणि त्यांचे विचार हे आपल्या समाजामध्ये रुजवण्यासाठी प्रयत्न करा। मी पुन्हा एकदा आपला आभार व्यक्त करतो आणि अजून 2 शब्द